गोंदिया जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। गोंदिया जिल्ह्यात एकूण 2 नगर परिषद आणि 2 नगर पंचायत यांच्या निवडणुका होणार आहेत। त्यापैकी एक अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील असलेली सालेकसा नगर पंचायत आहे। ही नगर पंचायत पूर्वी सालेकसा म्हणून होती, परंतु याच्यामध्ये आता वाढ करून आमगाव खुर्द आणि सालेकसा मिळून नगर पंचायत तयार करण्यात आली। यामध्ये 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशी या नगर पंचायतची रचना आहे। या नगर पंचायतमध्ये भाजपा, काँग्रेस, शिवसेना उद्धव गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे विविध पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत। ही नक्षलग्रस्त सालेकसा नगर पंचायत असल्यामुळे या ठिकाणी पिण्याचे पाणी, शिक्षण या मूलभूत सुविधांची वणवा आहे। तालुका दुर्गम असल्यामुळे अनेक सुविधांनी हा तालुका वंचित आहे। यामध्ये अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समिती अद्ययावत बस स्टॉप नाहीत, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत। सत्ता आल्यास आम्ही या सर्व समस्या दूर करू असे प्रत्येक पक्षातील राजकीय नेत्यांनी सांगितले आहे। आता सालेकसाचा विकास कोण करणार आणि नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। हे ठरवणारे पक्षश्रेष्ठी आहेत, त्या विषयात मी काही बोलू शकत नाही। आता जसं नगरपंचायतचे जे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आता मागच्या वेळेसही आमदार पुराम साहेब होते, आताही तेच आहेत। याच्या आधी आपलं सविताताई पुराम महिला बालकल्याण सभापती होत्या, ते आताही आहेत। पण तरीही नगरपंचायतच्या जे अंगणवाड्या आहेत, शाळा आहेत, एवढी हालत खराब आहे त्याची का म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये अशी अवस्था कोणत्याच शाळेची नाही, एवढी खराब अवस्था आहे। कुठल्या शाळेमध्ये तर ते शौचालय नाही आहे, ग्राउंड नाही आहे, वॉल कंपाऊंड नाही आहे, अशी कंडिशन आहे। आरोग्याची तशीच कंडिशन, आरोग्य सेवा इथे सगळी विस्कळीत झाली आहे। मग शेतीविषयी, शेतीचे एवढं नुकसान झाले तर आता पंचनामे करून राहिले, अर्धे पंचनामे झाले नाही। सरसकटची मागणी आहे आमची, ते सरसकट दिल्या पाहिजे। ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने निवडून येईल आणि ह्या सालेकसा नगरपंचायतचा इथला भौगोलिक क्षेत्र खूप मोठा आहे। बाकलसरा ते जांभळी ते हलबिटोला ते सालेकसा आणि आमगाव खुर्द इथली परिस्थिती जरी नगरपंचायतमध्ये लोकसंख्या जरी कमी असली तरी भौगोलिक क्षेत्र खूप मोठा आहे आणि त्या भौगोलिक क्षेत्राचा मोठा असल्यामुळे हा जो वाकडकसा जो नाला आहे या जांभळीला जोडणारा हा जो पुलिया आहे, हा जर पुलिया जोडला तर तिथल्या म्हणजे नगरपंचायतला जो संपर्क आहे निंबावरून जो जातो तो निंबावरून न जातानी म्हणजे दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये न जातानी तो सरळ मार्ग होईल आणि तो जो तिथला जो पुलिया आहे तो बंधारा आणि पुलिया असं जर झाला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा आणि सर्वांना सुख सोयीचा होईल। विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरता सर्व सुख सोयी होतील आणि इथला जो पाण्याचा जो विषय आहे हा मोठी नळ योजना जी शासनाने आता आपल्याकडे 65 करोडची जी योजना आहे ती राबवण्याचा पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि त्या नियोजनमध्ये पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होईल आणि इतर जी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ते हळूहळू सुधारित होत आहे। तालुक्यामध्ये युवकांची बरेच समस्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात मोठा की इथं शिक्षणाची सोय पुरेपूर नाही, रोजगाराची सोय पुरेपूर नाही आणि अशा स्थितीमध्ये ते पलायन करत आहेत। जर सालेकसाचा संपूर्ण विकास झाला, इथला लोकांचा आवागमन सालेकसा नगरासाठी वाढला, चौफेर गावातील चौफेर लोक सालेकसामध्ये आले, बँकेची व्यवस्था झाली, अशा स्थितीमध्ये व्यापार वाढणार आणि जे अजून स्थानिक काही मुद्दे आहेत जसामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर ट्रेनचा स्टॉप असो, असे बरेच विषय आहेत। जर ते झाले तर समजा इथून पलायन थांबेल आणि कदाचित नोकरीच्या माध्यमातून नाही पण स्वरोजगारच्या माध्यमातून ते इथं थांबतील आणि सालेकसाचा विकास होईल। सालेकसा नगर पंचायत हम शिवसेना UBT, हम स्वतंत्र, हमें आदेश मिला है ऊपर से कि आपको 17 सीट और एक अध्यक्ष की सीट लड़ाना है और हम लोगों ने पूरा तैयारी कर ली है कि हमें चुनाव लड़ना है और सालेकसा नगर पंचायत का विकास करना है। सालेकसा नगर पंचायत में कई प्रकार की समस्या है, उस समस्या का समाधान होना चाहिए। इसलिए हम लोग अपने पक्ष की ओर से
अध्यक्ष का भी चुनाव लड़ा रहे और सभी 17 के 17 पार्षद चुनाव में खड़े कर रहे। आमचे राज्याचे नेते आणि विकासशील नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे विकास पुरुष सन्माननीय खासदार प्रफुल्लभाईजी पटेल आणि राजेंद्रजी जैन साहेब ह्यांच्या जे आम्हाला आदेश आहे आणि लोकसेवेचे जे वचन आहे त्यामध्ये आम्ही कुठलेही कमी पडणार नाही, कारण की लोकसेवा ही आमचे मूल तत्व आहे। या नगरपंचायतीला अजून सुजलाम सुफलाम आणि विकासशील बनविण्याकरिता जे काही आम्हाला करण्यात येतील आम्ही ते सर्व आमचा पक्ष आज महायुतीचा प्रमुख घटक दल म्हणून आहे आणि याच अनुषंगाने आम्ही जर जनतेने आम्हाला आमचे कार्य बघता आमच्या जे कार्याची इतिहास आहे ते बघता आम्हाला संधी दिली, नक्कीच आम्ही या नगरपंचायतीचा कायापलट करू असे आम्हाला मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो। NTV न्यूज मराठी, गोंदिया।